केलं असलं तरी याआधी देखील त्यांनी अनेक दावे बरोबर आहे. केलेले देवेंद्र होते. मात्र फडणवीसांच्या दाव्यावर सुद्धा रोहित पवारांनी सवाल उपस्थित केलेत. मंदार विनंती आहे, सोबत रहा. भाजपचे नेते प्रसाद लाड सध्या आपल्यासोबत आहेत. प्रसाद लाडजी नमस्कार. अनेक चर्चा, तर्कवितर्क सुरू आहेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या नावांभोवती. भाजपची काय भूमिका आहे? नाही बघा, रोहित पवार काय म्हणतो याच्यावरती भारतीय जनता पार्टी किंवा महाराष्ट्राचं राजकारण चालत नाही. रोहित पवारांना आपण जर दुसरा संजय राऊत म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्यामुळे सातत्याने मीडियात येणं, मीडियामध्ये येऊन चर्चेत राहणं, स्वतःचे तर्कवितर्क काढणं हा त्यांचा आता स्वभावच झालाय. आता हातात काही राहिलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर स्वतः जे मंत्रिपदाचं स्वप्न होतं ते भंग झालंय. महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री होईल म्हणून लोकांना सांगत होते ते भंग झालेलं आहे. त्यामुळे रोहित पवार काय बोलतात याच्यावरती भाजपाने उत्तर द्यावं, हे मला काही त्याच्यामध्ये सत्यता किंवा तात्पर्य वाटत नाहीये. त्यामुळे एक सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते आहेत. माननीय प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. सुनित्रा वहिनी त्याच्या उपमुख्यमंत्री व अध्यक्ष आहेत. त्यामुळे जी काही चूक यादी पाठवताना झाली होती त्याच्यामध्ये रेक्टिफिकेशन केलं गेलं आणि त्याचा खुलासा देखील माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आणि अध्यक्षांनी केलेला आहे. त्यामुळे या पद्धतीत अशा पद्धतीने तर्कवितर्क काढून हे फुटणार, 22 आमदार जाणार, सुनील शिर्के जाणार, हा जाणार, हे करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम ज्या पद्धतीमध्ये संजय राऊतांनी एवढे वर्ष केलं तेच काम आता रोहित पवार करतायत. एवढंच मी या माध्यमातून आपल्याला सांगू शकतो. ठीक आहे. प्रसाद लाडजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. दरम्यान रोहित पवारांच्या मताला मी किंमत देत नाही असं वक्तव्य खुद्द सुनील तटकरे यांनी केलंय. सुनील